उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा महाराष्ट्रातल्या अनेकांची आहे। जर हे दोन्ही नेते एकत्र आले तर मराठी अस्मिता पुन्हा एकदा जागृत होईल आणि महाराष्ट्राचं राजकारण कदाचित वेगळ्या वळणावर जाऊ शकतं अशी अनेकांची मतं आहेत। अर्थात ही मतं काल परवापासून तयार झालेली नाहीत, तर अनेक वर्षांपासून ही मतं आहेत आणि या संदर्भातील मागणी देखील वेळोवेळी महाराष्ट्रातल्या जनतेने केलेली आहे। पण या मागणीला कधीही सकारात्मक प्रतिसाद भेटला नाही। वेळोवेळी काहीतरी कारणं देऊन त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। पण जेव्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या, विशेष करून विधानसभेच्या निवडणुकानंतर जे काही फटका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही बसला, तो फटका राजकीय गणित बदलणारा ठरू शकतो अशी सध्या चर्चा आहे। आता अशामध्ये जर हे दोघे एकत्र आले तर याचा फटका मात्र महायुतीलाच बसणार आहे। पण त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्त याचा फटका बसू शकतो असं बोलले जाते। आता अशी चर्चा चालू असतानाच उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि वेगवेगळ्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या। नेमकं प्रकरण काय आहे, ही भेट कशासाठी होती, भेटीचे नेमके अर्थ काय काढले जाऊ शकतात आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। आता न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत असं दिसतंय। म्हणजे दिवाळीच्या आधी ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल अशी एक शक्यता आहे। आता पुढच्या 4 महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात प्रत्येक पक्ष वेगवेगळे डाव टाकतो आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं नाव येतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं। कारण मुंबई ज्याच्या हातात तो महाराष्ट्राचा प्रबळ चेहरा आणि प्रबळ पक्ष म्हणून पुढे येत असतो आणि त्याचा परिणाम सगळ्या महाराष्ट्रभरात देखील पाहायला मिळतो। या पुढेही जाऊन सांगायचं झालं तर विधानसभेच्या निवडणुकांवरही याचा प्रभाव पडतो। त्याचं कारण म्हणजे सरळ सरळ असं सांगता येईल की एखादं शहर आणि त्या शहरात एखाद्या पक्षाचे जितके जास्त नगरसेवक असतील तितका विधानसभेला त्या पक्षाचा फायदा होतो। आणि मुंबईच्या राजकारणात जर आपण पाहिलं तर नगरसेवकांची संघटनात्मक पातळीवर प्रचंड चांगली पकड असते आणि ती पुढच्या 5 वर्षांसाठी पक्षाला मजबूत करत असते। त्यामुळे मुंबई महानगरपालिका हातात घेणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं। हाच धागा पकडून जर आपण विचार केला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, आता ही चर्चा जर सुरू झाली आहे, त्याच्या पाठीमागे देखील मुंबई महानगरपालिकेचं गणित असू शकतं। त्यातला दुसरा एक मुद्दा जर आपण पाहिला तर महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये सगळं काही अलबेल आहे असं दिसून येत नाही। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत जमत नाहीये, त्याचं अजितदादा पवार गटाशीही जमत नाहीये, अजितदादांचं एकनाथ शिंदेच्या नेत्यांसोबत जमत नाहीये। हे वरवर जरी सगळं अलबेल दिसत असलं तरी आतमध्ये मात्र मोठं गुंतागुंतीचं राजकारण सुरू असल्याचं बोलल्या जाते। आणि त्यातल्या त्यात जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीला याचा फटका बसेलच, पण त्यापेक्षाही कित्येक जास्त पटीने हा फटका महायुतीला बसणार आहे। आता त्याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर हा फटका एकनाथ शिंदे यांना जास्त बसू शकतो। त्याचं कारण म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर अर्धे मतदार ठाकरे यांच्याकडे राहिले आणि अर्धे मतदार हे शिंदे यांच्याकडे गेले असं आपण समजू। आता राज ठाकरे यांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे, त्यांच्या हक्काचे देखील काही मतदार आहेत। त्यांची सोबत जर उद्धव ठाकरे यांना मिळाली तर उद्धव ठाकरेंचं पारडं जड होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव होण्यापाठीमागे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची मोठी भूमिका राहिली होती आणि त्याचा वचपा काढण्यासाठी राज ठाकरे कदाचित उद्धव ठाकरे यांच्याशी हात मिळवणी करू शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते। म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर दोघांच्याही टार्गेटवर एकनाथ शिंदेच आहेत असं दिसतंय। त्यामुळे उदय सामंत हे फक्त चहा पाण्याला किंवा खिचडी खायला राज ठाकरेंच्या घरी गेले असतील असं वाटत नाही। या पाठीमागे अर्थात राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही चर्चा होऊ शकते, पण यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात देखील चर्चा झालेली असावी याची दाट शक्यता सध्या राजकीय वातावरणात वर्तवली जात आहे। आता जिथे एकनाथ शिंदे स्वतः जात नाहीत तिथे उदय सामंत किंवा संजय शिरसाट यांना ते पाठवत असतात असं बोललं जातं। त्यामुळे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी, विशेष म्हणजे प्राथमिक चर्चा करण्यासाठी त्यांनी उदय सामंत यांना पाठवलेलं असू शकतं। या चर्चेत जर सकारात्मक भूमिका जर राज ठाकरेंनी घेतली तर मात्र एकनाथ शिंदे स्वतः या सगळ्या बाबींवर त्यांच्याशी चर्चा करतील अशी चर्चा ऐकू येते। यामध्ये आणखीन एक दुसरा मुद्दा विचारात घेतला जाऊ शकतो, तो म्हणजे तुम्हाला आमची मदत करायची नसेल तर बिलकुल करू नका, पण उद्धव ठाकरेंची देखील मदत करू नका अशी एक प्रकारे विनंती देखील एकनाथ शिंदे गटाकडून राज ठाकरेंना केली जाऊ शकते। अर्थात त्याच्या बदल्यात कुठून कोणता उमेदवार द्यायचा किंवा उमेदवार द्यायचा की नाही या पातळीवर निर्णय घेतले जाऊ शकतात। अर्थातच याच्यामध्ये जर राज ठाकरेंचा काही न करता फायदा होत असेल तर ते मात्र पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतील। पण जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासंदर्भात ते सकारात्मक भूमिकेत असतील तर मात्र बैठकींचा या गाठी भेटींचा फारसा फायदा होणार नाही अशी शक्यता आहे।
म्हणजे एकंदरीत काय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं हे एकनाथ शिंदे गटाला परवडणार नाही आणि त्यांना एकत्र येऊ न देण्यासाठी ते कदाचित प्रयत्न करत असावेत, अशी एक चर्चा आहे. आता उदय सामंत यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट ही खरोखरच अनौपचारिक भेट होती का? फक्त चहा पाण्यासाठी ही भेट होती का? की याच्या पाठीमागे मुंबई महानगरपालिकेचं गणित लपलेलं होतं? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.